विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये इंजिन आणि इंजिनचे पार्ट समजावून घेऊया. इंजिन मोटार गाडी चालविण्यासाठी लागणारी शक्ती इंजिन या युनिटमध्ये तयार होते. इंजिन म्हणजेच हायड्रोकार्बन अथवा फ्युएलपासून निर्माण होणाऱ्या हीट एनर्जीचे रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणारे यंत्र होय. इंजिनचे मुख्य दोन प्रकार पडतात: एक्सटर्नल कंबशन इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन. एक्सटर्नल कंबशन इंजिन अशा प्रकारचे इंजिन की ज्यात पिस्टन हेडवर ज्वलनशील पदार्थाचे ज्वलन न होता त्याचे ज्वलन पिस्टन हेडच्या बाहेर करून त्यापासून जी शक्ती निर्माण होते ती पाईपलाईनच्या सहाय्याने किंवा इतर मार्गाने पिस्टनच्या हेडवर आणून सोडली जाते व पिस्टनची हालचाल घडून येते. अशा प्रकारच्या इंजिनला एक्सटर्नल कंबशन इंजिन असे म्हणतात. एक्सटर्नल कंबशन इंजिनचे दोन उपप्रकार पडतात. पहिला आहे स्टीम इंजिन आणि दुसरा म्हणजे टर्बाइन इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन अशा प्रकारचे इंजिन की ज्यात पिस्टन हेडवर इंधनाचे ज्वलन घडून आणले जाते व निर्माण होणाऱ्या हीट एनर्जीचे रूपांतर पिस्टनच्या हालचालीद्वारे मेकॅनिकल एनर्जीमध्ये केले जाते. इंटरनल कंबशन इंजिन किंवा आयसी इंजिनचे दोन प्रकार पडतात: स्पार्क इग्निशन इंजिन आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. स्पार्क इग्निशन इंजिन स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये कार्बोरेटरच्या सहाय्याने हवा व पेट्रोल यांचे मिश्रण सिलेंडरमध्ये घेऊन ते कॉम्प्रेस केले जाते व या कॉम्प्रेस केलेल्या मिश्रणावर स्पार्क प्लगच्या सहाय्याने ठिणगी पाडून स्फोट घडून आणला जातो. त्यापासून मेकॅनिकल वर्क घेतले जाते. यालाच एसआय इंजिन किंवा स्पार्क इग्निशन इंजिन असे म्हणतात. या इंजिनमध्ये कार्बोरेटर, डिस्ट्रीब्युटर, इग्निशन कॉईल, स्पार्क प्लग इत्यादी पार्ट्सचा समावेश होतो. कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन या प्रकारच्या इंजिनमध्ये फक्त हवा सक्शन केली जाऊन ती कॉम्प्रेस केली जाते व कॉम्प्रेस केलेल्या हवेवर डिझेल इंधनाचा सूक्ष्म कणस्वरूप फवारा फवारून स्फोट घडून आणला जातो व त्यापासून मेकॅनिकल वर्क घेतले जाते. डिझेल इंजिनचा शोध डॉक्टर रुडॉल्फ डिझेल या शास्त्रज्ञाने 1892 साली लावला. डिझेल इंजिनला सीआय इंजिन असेही म्हणतात. या इंजिनमध्ये एफआय पंप, हाय प्रेशर पाईप व इंजेक्टरचा समावेश होतो. आता आपण इंजिनमध्ये कोणकोणत्या पार्ट्सचा समावेश होतो ते पाहू. इंजिनमध्ये सर्वसाधारणपणे इंजिन ब्लॉक, क्रँकशाफ्ट, सिलेंडर व सिलेंडर लायनर, पिस्टन व पिस्टन पिन, कनेक्टिंग रॉड, कॅमशाफ्ट, टायमिंग गिअर्स, सिलेंडर हेड, व्हॉल्व असेंब्ली, स्पार्क प्लग किंवा इंजेक्टर, टॅपेट कव्हर, इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, कार्बोरेटर किंवा एफआय पंप, ऑइल पंप, ऑइल फिल्टर, ऑइल संप, फ्लायव्हील, क्रँकशाफ्ट पुली, वॉटर पंप व पुली, फॅन व फॅन बेल्ट या पार्ट्सचा समावेश होतो. इंजिनची सर्वसाधारण रचना. इंजिन ब्लॉकच्या खालील बाजूस असणाऱ्या क्रँक केसमध्ये बेअरिंगच्या सहाय्याने क्रँकशाफ्ट फिट केलेला असतो. इंजिन ब्लॉकमध्ये सिलेंडरची रचना केलेली असून सिलेंडरमध्ये पिस्टन असतो. पिस्टन हा कनेक्टिंग रॉडमार्फत क्रँकशाफ्टला जोडलेला असतो. सिलेंडर हेडमध्ये किंवा क्रँकशाफ्टच्या बाजूलाच क्रँक केसमध्ये बुश बेअरिंगच्या आधारावर कॅमशाफ्ट बसविलेला असतो. क्रँकशाफ्टचा गिअर व कॅमशाफ्टचा गिअर एकमेकास जोडलेले असतात. क्रँकशाफ्ट गिअरकडून कॅमशाफ्ट गिअरला गती मिळते. या गिअर्सना टायमिंग गिअर असे म्हणतात. या गिअर्सवर बाहेरील बाजूने टायमिंग कव्हर बसते. टायमिंग कव्हरचे बाहेरील बाजूने क्रँकशाफ्टचे पुढील टोकावर पी पुली फिट होते तर क्रँकशाफ्टचे मागील टोकाचे फ्लॅंजवर फ्लायव्हील फिट होते. क्रँककेसमध्येच ऑइल पंप फिट केलेला असतो. या पंपाचा गिअर हा कॅमशाफ्ट गिअरशी जोडलेला असल्याने पंप गिअरला कॅमशाफ्टकडून गती मिळते. क्रँककेसचे खालील बाजूस ऑइल संप अथवा ऑइल चेंबर फिट केलेले असते. यात इंजिन पार्ट्सना लुब्रिकेशनसाठी लागणाऱ्या ऑइलचा साठा केलेला असतो. हे ऑइल स्वच्छ करण्यासाठी इंजिन ब्लॉकवर बाहेरील बाजूने ऑइल फिल्टर बसविलेला असतो. सिलेंडर ब्लॉक अथवा इंजिन ब्लॉकचे वरील बाजूस सिलेंडर हेड फिट केलेले असते. सिलेंडर हेड अथवा सिलेंडर ब्लॉकमध्ये व्हॉल्व असेंब्ली फिट केलेली असते. प्रत्येक सिलेंडरसाठी एक इनलेट व एक एक्झॉस्ट व्हॉल्वची रचना केलेली असते. व्हॉल्व उघडण्यासाठी व बंद होण्यासाठी लागणारी शक्ती कॅमशाफ्टकडून घेतली जाते. इनलेट व्हॉल्वचे बाजूस सिलेंडर हेडवर इनलेट मॅनिफोल्ड फिट केलेला असून त्याचे बाहेरील तोंडावर कार्बोरेटर फिट केलेला असतो. एक्झॉस्ट व्हॉल्वचे बाहेरील बाजूस
सिलेंडर हेडवर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड फिट केलेला असतो. सिलेंडरमध्ये निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी सिलेंडर ब्लॉक व सिलेंडर हेड यामधील वॉटर जॅकेटमधून पाणी फिरविले जाते. पाण्याचे सर्क्युलेशन प्रेशरने होण्यासाठी सिलेंडर हेड अथवा सिलेंडर ब्लॉकचे पुढील बाजूस वॉटर पंप फिट केलेला असतो. वॉटर पंप फिरण्यासाठी आवश्यक गती ही क्रॅन्कशाफ्ट पुलीमार्फत व्ही बेल्टद्वारा घेतली जाते. इंजिन चालू असताना थंड हवेचा झोत इंजिनवर येऊन इंजिन थंड राहावे यासाठी वॉटर पंप पुलीवर एक फॅन फिट केलेला असतो. याप्रमाणे इंजिनची सर्वसाधारण रचना असते. थँक यू फॉर वॉचिंग.